नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आशूला घेऊन शिवा ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि आता त्या माणसाच्या पाण्यामधून त्या माणसाला कसे ड्रग्ज दिले आणि तो माणूस कसा गुंगी येऊन झोपी गेला आणि सेम तेच प्रकार आता आशूसोबत घडला हे सत्य आता शिवाने त्या पोलीस इन्स्पेक्टर्स समोर आणलेले असते। इन्स्पेक्टर म्हणतो की पण तुमच्याकडे पुरावा काय आहे? तर तेवढ्यात डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स आता इन्स्पेक्टरला देतात। डॉक्टर म्हणतात की मी हे रिपोर्ट्स आशूच्या सगळ्या टेस्ट करून तुम्हाला देतोय आणि यामध्ये आशूच्या ब्लडमध्ये जेवढं ड्रगचं प्रमाण होतं तेवढंच या माणसाच्या शरीरात होतं। शिवा म्हणते की यांना मी जे पाणी प्यायला दिलं त्यानंतर 10च मिनिटात ते बेशुद्ध पडले होते आणि त्यांना काहीच माहिती नव्हतं आपल्यासोबत हे काय होणार आहे म्हणून। आणि ज्या वेळेस ते बेशुद्ध पडले त्याच्यानंतर काय झालं हे त्यांना देखील माहिती नाही। जेच सेम टू सेम आशूच्या बाबतीत घडले असे शिवा आता इन्स्पेक्टरला सांगते। शिवा म्हणते की आणि सेम ड्रग्ज आशूला जर दिले असेल तर मग आशू त्या मुलीवर जबरदस्ती कसा करू शकेल असा प्रश्न आता शिवाने केलेला असतो। हवालदार म्हणतो की साहेब बरोबर आहे बरं का, आणि या माणसाला जेवढी गुंगी होती तेवढीच गुंगी आशुतोषला होती। इन्स्पेक्टर आता हवालदाराला गप्प करतो। आता इन्स्पेक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, पण इथे काही सिनेमा चालू नाही आहे। तेवढ्यात आता शिवा म्हणते की पण माझ्या आशूच्या आयुष्याचा प्रश्न होता, त्याचा तर सिनेमा नव्हता ना, आणि तुम्ही काहीही तपास न करता त्या मुलीची बाजू घेऊन आशूला तुम्ही तर दोषीच करून टाकलं होतं आणि तेही पुरावा न बघता। इन्स्पेक्टरला आता त्यांची चूक कळालेली असते आणि आता माझ्या म्हणतो की साहेब तुम्हालासुद्धा आता कळालं आहे की खरं काय आहे ते। तेवढ्यात आता इन्स्पेक्टर हे डॉक्टरला साईडला घेऊन जातात आणि डॉक्टर बरोबर एकदम हळू आवाजात काहीतरी बोलू लागतात आणि त्यानंतर आता डॉक्टर सगळी सत्य परिस्थिती इन्स्पेक्टरला सांगतात आणि ताबडतोब आता इन्स्पेक्टर आशुतोषला म्हणतात की ठीक आहे आशुतोष देसाई, तुमच्यावरची कंप्लेंट आणि केस आम्ही मागे घेतोय। डॉक्टरने सत्य परिस्थिती काय आहे ना हे आम्हाला समजावून सांगितलं आणि ते ऐकताच आता आशू हा सुटकेचा श्वास सोडतो आणि आशूला खूप हायसं वाटलेलं असतं, त्याच्यावरचे आरोप आता खोटे असल्याचे सिद्ध झालेलं असतं आणि तेवढ्यात आता पोलीस इन्स्पेक्टरला राग आलेला असतो। पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा आता त्या मुलीने हे असं का केलं आणि तिचीसुद्धा आता कसून चौकशी केली जाईल। शिवाला आनंद झालेला असतो आणि शिवा म्हणते की मी सुद्धा इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला त्या दिवशी हेच सांगत होते। आणि आता इन्स्पेक्टर म्हणतात की आमचं चुकलं, आम्ही त्या दिवशी तुमचं ऐकायला हवं होतं। एकदा का ती मुलगी आता सापडली की तुम्हाला एकदा यावं लागेल असे आता इन्स्पेक्टर आशूला बोलतात आणि खऱ्या अर्थाने आशूने आता माझ्याला मिठी मारलेली असते आणि त्यानंतर आता शिवाचे हात आपल्या हातात घेत आशू शिवाला मिठीत घेतो आणि इकडे आता बेडरूममध्ये सुहास हा त्याचा लॅपटॉप बघत असताना कीर्ती आता येरझाऱ्या मारत असते। आशू आणि शिवा आता गेलेत, नक्की काय बातमी घेऊन येतील या विचाराने आता कीर्ती वेडीपिशी झालेली असते। कीर्ती डोक्याला हात लावते। सुहास म्हणतो केटू डार्लिंग एवढं प्लॅनिंग कशाला होतेस? सुहास म्हणतो केटू डार्लिंग तू माझं ऐकतेस का? आपल्याला या सगळ्यातून खूप मोठा आणि खूप जास्त पैसा मिळणार आहे आणि त्यामुळे ना आपल्याला कुणापुढे हात पसरायची गरजही भासणार नाही, आपलं कुणामुळे अडणारसुद्धा नाही केटू डार्लिंग, एवढं तू लक्षात घे। कीर्ती म्हणते की सुहास तुला कळतंय का? कीर्ती म्हणते की ती शिवा म्हणाली की आशू सुटणार आहे आणि जर आशू सुटला तर? सुहास म्हणतो सुटू दे त्याला, सुटला तर काय होणार? तेव्हा आता सुहास म्हणतो की हे बघ या प्रकरणात आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत आणि या प्रकरणामध्ये आपलं नाव कुठेही येणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतली। तेव्हा केटू डार्लिंग तू अजिबात काळजी करू नकोस असे म्हणत आता सुहास कीर्तीला समजावतो। सुहास म्हणतो तू फक्त माझ्या बाजूने उभा राहा, बाकी काहीच करू नकोस। आणि त्यानंतर आता कीर्ती काळजी करत म्हणते की सुहास हे सगळं तू केलं ना हे फक्त कळायला नको। तेवढ्यात आता सुहास म्हणतो केटू डार्लिंग मी तुला एकदा सांगितलं आहे आपण या सगळ्या प्रकरणातून अगदी सुरक्षित आणि सेफ आहोत, तू त्याची काही काळजीच करू नको। इकडे आता सीताईला खूप आनंद झालेला असतो आणि आशू सुटल्यामुळे पटकन आता सीताई उर्मिलाला सगळी तयारी करायला सांगते। आता सीताई म्हणते की उर्मिला अगं चल ना लवकर, औक्षणाचे ताट तयार झाले का? उर्मिला आता औक्षणाचे ताट तयार करते। तेवढ्यात आता सीताई म्हणते की अहो आले का भाऊजी, आशू आणि शिवा आले का? तर लक्ष्मण म्हणतो की नाही ना अजून, मी सुद्धा त्यांचीच वाट बघतो। तेवढ्यात आता कीर्ती सुहास बाहेर येतात आणि लगेच आता कीर्ती म्हणते की काय झालं, ही तयारी कसली? हसतच खुश होत आता सीताई म्हणते की आशू सुटलाय आणि तोही निर्दोष। ते ऐकताच आता कीर्तीला मोठा शॉक बसलेला असतो। कीर्ती म्हणते काय?
तर लक्ष्मण आता कीर्तीकडे बघतो. लक्ष्मण म्हणतो की पण तुला असा शॉक का बसलाय? तर आता सुहास म्हणतो की केटू डार्लिंग, अगं असं का शॉक बसल्यासारखं बोलतेस? आणि तेवढ्यात आता आशू आणि शिवा तिथे येतात. लक्ष्मण म्हणतो आले बघा, आणि पटकन आता आशू हा सीताई समोर येऊन सीताईच्या पाया पडतो. प्रेमाने आता सीताई ही आशूला मिठी मारते. तर उर्मिलाने औक्षणाचे ताट आणलेलं असतं. आशू म्हणतो की आई हे सगळं काय आहे? तर सीताई म्हणते आशू एक शब्द बोलू नकोस, आता शांत राहा फक्त. आणि प्रेमाने आता आशूला सोप्यावर बसवत सीताई आता आशूचं औक्षण करते. आशूला खूप आनंद झालेला असतो आणि आशू खूप खुश असतो. आशूचं औक्षण केल्यानंतर आता प्रेमाने शिवाकडे बघत सीताई ही शिवाला मिठी मारते आणि शिवाच्या डोक्याला डोके लावत खऱ्या अर्थाने शिवाचा आता सीताईला मोठा अभिमान वाटलेला असतो. प्रेमाने आता सीताई आशू आणि शिवाच्या मध्ये बसून आता दोघांनाही आपल्या मिठीत घेते. ते बघता क्षणी आता इकडे कीर्ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे आई? उर्मिला म्हणते की कीर्ती तुला नाही कळणार, हे आई आणि एका मुलाचं प्रेम आहे आणि हे प्रेम ना असंच असतं. सीताईच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. सीताई म्हणते की मला ना आशू तुझी खूप काळजी वाटत होती. आणि लगेच आता सीताई म्हणते की शिवा काय केलंस तू आणि कोणती परिस्थिती आपल्यावर ओढवली होती आणि या परिस्थितीतून तू सगळ्यांना बाहेर कसं काढलं? मला खरंच तुझा स्वाभिमान वाटतो आणि गर्वही वाटतो, असे आता सीताईने शिवाला सांगितलेले असते. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की सीताई आपण सगळे एक आहोत, मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तेवढ्यात कीर्ती म्हणते की म्हणजे आपल्या हातातून एवढी मोठी डील गेली त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? आता प्रश्नार्थक नजरेने शिवा कीर्तीकडे बघते. लक्ष्मण म्हणतो जाऊ दे ना, डील गेली तर गेली, तुला काही कळतंय का कीर्ती? प्रत्येक वेळेस तू निगेटिव्ह कशी बोलू शकतेस? आणि आता लक्ष्मण म्हणतो की आपल्या माणसापेक्षा डील तुला जास्त महत्त्वाची वाटते का? विचार कर ना, काय महत्त्वाचं आहे? तू काय बोलतेस आणि काय विचार करतेस कीर्ती? असे म्हणत आता लक्ष्मणने कीर्तीला चांगलंच ठणकावून सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघा कीर्तीताई, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, डील काय उद्यासुद्धा मिळेल. तेवढ्यात आता उर्मिला ही आशूसाठी आईस्क्रीम घेऊन येते. तर आशू म्हणतो अरे वा, आणि पटकन आता आशू एक आईस्क्रीम शिवाला देतो आणि सगळेजण आता मस्त मजेत आईस्क्रीम खाऊ लागतात. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा सगळं महत्त्वाचे कामं झाले, फक्त एक अजून महत्त्वाचं काम राहिलं. तर आता माझ्या म्हणतो हे बघा अरे बाबा महत्त्वाचं काम आता उद्या, आज फक्त तू आता आराम करायचास. आणि आता दुसऱ्या दिवशी शिवा ही आशूला घेऊन आता पुन्हा त्या कंपनीच्या CEO कडे आलेली असते. आणि लगेच आता आशू त्यांना म्हणतो की हे बघा आता माझ्यावरचे आरोप हे सगळे खोटे सिद्ध झालेत आणि मी असं काहीच केलं नाही हे सुद्धा सिद्ध झालं, तेव्हा आपण ही डील करू शकतो. तर लगेच आता तो CEO म्हणतो हे बघा आम्ही रामचंद्र देसाईंना खूप मानतो आणि खरंच त्यांची कंपनीसुद्धा खूप बेस्ट आहे, आपण पुढे जाऊयातच. पण जरी तुमच्यावरील आरोप खोटे सिद्ध झाले असले तरीसुद्धा अजून त्या मुलीचं स्टेटमेंट बाकी आहे, तेव्हा त्या मुलीच्या स्टेटमेंटशिवाय आपण ही डील पुढे नेऊ शकत नाही. आणि ते ऐकताच आता आशू म्हणतो की इनफॅक्ट पोलिसांनी त्या मुलीला पकडलं देखील असेल किंवा तिची चौकशीसुद्धा झाली असेल, पाहिजे तर आपण फोन करू. तर आता शिवा म्हणते मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन करते. शिवा आता इन्स्पेक्टरला फोन लावते आणि म्हणते की हा सर मी शिवा बोलते, त्या मुलीला पकडलं का? तर इन्स्पेक्टर म्हणतात की नाही आम्ही तिचा शोध घेतोय आणि शोध लागला की मग तुम्हाला सांगू. शिवा म्हणते की पण मी तुम्हाला तिचा ॲड्रेस दिला होता ना. इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही त्या ॲड्रेसवर गेलो होतो पण ती मुलगी तिथे सापडली नाही, कदाचित तिला कळलं आहे की आम्ही तिचा शोध घेतोय म्हणून. इनफॅक्ट ती सापडल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. शिवा म्हणते की ती काही जरी समजलं तरी आम्हाला कळवा. तर इन्स्पेक्टर आता होकार देतात. शिवा आता फोन ठेवते. तेवढ्यात ते CEO म्हणतात बघितलं का, ती मुलगी अजून सापडली नाही आणि मग तुमच्यासोबत आम्ही पुढे कसं जाऊ शकतो? तेवढ्यात आता शिवा म्हणते की तुम्हाला आशूवरती विश्वास नाही आहे का? CEO म्हणतात आम्हाला आशुतोष देसाईंवरती पूर्ण विश्वास आहे, पण त्यासाठी मी काही करू शकत नाही. CEO म्हणतात की सॉरी आशुतोष देसाई, आम्ही ही डील दुसऱ्या कंपनीला देतोय, आम्ही काहीच करू शकत नाही. आणि ते ऐकताच आता आशूला धक्का बसतो. आशू म्हणतो की ठीक आहे मग आता तुम्ही ठरवलंच आहे तर आम्ही काय करू शकतो. पण तेवढ्यात आता आशू उठून जाऊ लागतात. शिवा म्हणते की 1 मिनिट, पण ती मुलगी जर सापडली तर? आणि लगेच शिवा म्हणते की काही जरी झालं ना तर देसाई ॲटोमोबाईलचा प्रश्न आहे आणि जर ही डील देसाई ॲटोमोबाईलला मिळाली तर तुम्ही कुठल्या कुठे जा
द्याल? तर तेवढ्यात आता लगेच ते CEO विचार करतात आणि म्हणतात की ओके, फक्त 24 तास मी तुम्हाला फक्त 24 तास देतो आणि या 24 तासात जर तुम्ही त्या मुलीला समोर आणलं तर डील पक्की समजा. शिवा आणि आशूला खूप आनंद झालेला असतो. शिवा म्हणते की मी तुम्हाला शब्द देते, 24 तासाच्या आत ती मुलगी मीडियासमोर आलेली असेल. आणि आता CEOला सुद्धा खूप हायसे वाटलेलं असतं. इकडे आता सुहास हा कीर्तीला त्याचा बेडरूममध्ये येऊन लॅपटॉप दाखवतो आणि म्हणतो, हे बघ, ज्या वेळेस मी त्या अंजलीला फोन केला ना त्यावेळेस मी एकदम वेगळा आवाज काढला होता आणि तो आवाज एकदमच वेगळा, म्हणजे माझा आणि त्या आवाजाचा काही संबंधच नव्हता. तेव्हा आता आपल्याला काहीही होऊ शकत नाही आणि माझ्यावरती कोणी संशयसुद्धा घेणार नाही, असे आता सुहास हा कीर्तीला सांगतो. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की हे बघ सुहास, मी तुला सांगते, जर आशूला आणि शिवाला आपलं कटकारस्थान जर कळालं ना ते आता आपल्याला काही सोडणार नाही आणि जर असं झालं तर घरातलं कुणीही आपल्या बाजूला उभं राहणार नाही, असे आता इकडे कीर्ती सुहासला बोलते. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की जर असं झालं तर मला तुझी बाजू घेता येणार नाही आहे सुहास. तेवढ्यात ते ऐकून आता सुहास म्हणतो की पण माझ्या अपमानाचं काय? पदोपदी माझा सगळ्यांनी अपमान केला, त्या काकांनी माझ्या कानाखाली मारली आणि कंपनीमध्ये माझी जी पोझिशन मला मिळणार होती ती सुद्धा मला या शिवामुळे मिळाली नाही. आणि लगेच आता सुहास म्हणतो की मला माझं आयुष्य आहे की नाही, आता मला पैसे कमवण्याची संधी मिळाली तेव्हा यांच्यासाठी मी ती संधी का वाया घालू, असे सुहास आता कीर्तीला समजावतो. आणि त्यानंतर आता इकडे सुहास हा कीर्तीला जोराने पकडतो आणि म्हणतो की हे बघ, माझं जर पितळ उघडं पडलं तर मग मी तुला सोडणार नाही. तर कीर्ती म्हणते की माझा हात दुखतोय सुहास, सोड. तर आता सुहास म्हणतो की घरचे तुझ्यासोबत जे करत होते ना तेच मी तुझ्यासोबत करतोय. आणि लगेच आता कीर्ती तिचा हात झटकते. आणि इकडे आता सुहास कीर्तीला ब्लॅकमेल करत म्हणतो, हे बघ, जर तू मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला तर हे जे पैसे मला मिळणार आहे ना त्यातील 1 रुपयासुद्धा मी तुला देणार नाही. कीर्ती म्हणते की सुहास, हे जे काही मी बोलते ते तुझ्याच काळजीपोटी बोलते. तर सुहास म्हणतो, हे बघ, काळजी घ्यायसाठी मी समर्थ आहे. त्यानंतर आता सुहास कीर्तीला म्हणतो की ये बस, मी तुला थोडंसं दाखवतो. आणि त्याच्या लॅपटॉपवर दाखवत आता सुहास म्हणतो की हे जे काही पैसे मला मिळणार आहे ना त्याची मी काय तरतूद करून ठेवणार आहे ते मी तुला सांगतो. कीर्ती आता ते बघू लागते. इकडे आता शिवा आणि आशू पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि इन्स्पेक्टरची भेट घेतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, आम्हाला ती मुलगी अजून मिळालेली नाही आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की 24 तासाच्या आत ती मुलगी मिळणं खूप गरजेचं आहे इन्स्पेक्टर साहेब. शिवा म्हणते की आमचं एक महत्त्वाचं डील आहे त्यामुळे ती डील झालेलं नाही आहे आणि कंपनीमध्ये अजून देखील आमचं नाव एवढं काही फारसं चांगलं नाही आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, आमचे प्रयत्न चालू आहेत. आशू म्हणतो की अजून जास्त प्रयत्न करून तुम्हाला त्या मुलीला शोधता नाही येणार का? इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि शिवा म्हणते की पण जर हे 24 तासात झालं नाही तर? तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात की 24 तास ही डील तुमची आहे, आमची नाही. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, आम्ही आमचे बाकीचे सगळं कामं सोडून त्या मुलीला शोधतोय आणि त्या मुलीला शोधण्याचा आम्ही एवढं प्रयत्न करतोय तरीसुद्धा ती सापडत नाही आहे. हे बघा, आम्ही तिला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि ती सापडली ना लगेच तुम्हाला कळू. इकडे आता शिवा आणि आशू इन्स्पेक्टरला म्हणतात की काही समजलं की लगेच कळवा आम्हाला. आणि शिवा ही आशूला घेऊन बाहेर येते. तर आता शिवा म्हणते की काही जरी झालं तरी ती मुलगी सापडली पाहिजे आशू, ही डील आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आशू म्हणतो, हे बघ शिवा, एवढ्या मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढलंस, खरं तर आपण देवाचे आभार मानून पुढं जायला हवं. शेवटी जे आपल्या हातात आहे तेच आपण करायला हवं ना. आणि शिवा म्हणते की हे बघ आशू, मला संशय येतो, हे जे काही तुझ्यावरती चाललंय ना ते या डीलमुळे चाललंय आणि काहीही करून ही डील आपल्याला मिळालीच पाहिजे आणि या मागचं सत्य आपल्याला शोधून काढायलाच हवं, हे आता शिवा ही आशूला सांगते. आणि आता लगेच आता आशू म्हणतो, त्यासाठी मग आता काय करायचं बाकी आहे शिवा? आता फक्त दारोदारी फिरण्याचं बाकी राहिलंय. आणि आता आशूचे ते शब्द ऐकताच आता शिवा म्हणते की का नाही, त्यासाठी आपण प्रत्येक घरोदारी शोधू सुद्धा शकतो. आणि शिवा म्हणते की मी खरं सांगते. तर आशू म्हणतो, काय बोलतेस तू? घरोघरी बघत तिला शोधणार आहेस का शिवा? शिवा म्हणते की काही जरी झालं तरी तिला शोधायचं हे नक्की आहे आशू. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की चल मग शिवा, आता आपण फाईट मारूयात आणि तिला शोधूयात.
आशू म्हणतो की शिवा, माझ्यासाठी तू एवढे प्रयत्न केले आणि मला या संकटातून बाहेर काढलंस. आणि लगेच आता आशू म्हणतो की तिला शोधायचं म्हणजे शोधायचंच आणि हे डील आता फायनल करायचं शिवा. इकडे आता चंदन आणि स्टेफनी हे आता गॅरेजवर काम करत असतात आणि तेवढ्यात आता दिव्या तिथे येते. आणि आता स्टेफनी म्हणतो की दिव्याताई तू. चंदन उठून उभा राहतो. चंदन म्हणतो दिव्या कुठे निघालीस? तर दिव्या म्हणते की अरे तू माझी खूप काळजी करत होता ना, तेव्हा मी डॉक्टरांकडे चालली. चंदन म्हणतो चल दिव्या मी सुद्धा येतो. तर दिव्या म्हणते की अरे तू कशाला, तू काम कर ना इथे, मी येते जाऊन. तेवढ्यात आता स्टेफनी म्हणतो हे बघा चंदन तू जाऊन ये, इथलं जे काही काम आहे ना ते सगळं मी बघतो. चंदन म्हणतो चल मी येतो. तर दिव्या म्हणते ऐकणारे चंदन, तू माझ्यासाठी किती काय काय करशील, तू हातातलं काम सोडून नको येऊ, मी बरोबर जाते आणि सगळं काही व्यवस्थित करून येते आणि तिथे काय घडतं ना ते सगळं मी तुला सांगते. तेव्हा आता दिव्या म्हणते की ठीक आहे. तर चंदन म्हणतो ओके. चंदन म्हणतो दिव्या सावकाश जा बरं का. आणि त्यानंतर आता दिव्या निघून जाते. पण इकडे स्टेफनी म्हणतो की अरे चंदन तू गेला असता तर बरं झालं असतं. चंदन म्हणतो जाऊ दे, ती म्हटली ना मी एकटी जाऊन येते तर जाऊ दे तिला. आणि काम करायला आता चंदन खाली बसतो. पण तेवढ्यात चंदनच्या डोक्यात आता एक वेगळा विचार येतो. आणि आता लगेच आता चंदन बॅटरीला म्हणतो बॅटरी मी लगेच जाऊन येतो बरं का. आणि चंदन आता दिव्याच्या पाठीमागे जातो. इकडे आता आशू आणि शिवा एका ठिकाणी आलेले असतात. आशू आता शिवाला म्हणतो की शिवा तू आता एकदम कॉन्फिडंटली सांगू शकतेस आणि बोलू शकतेस का हा आपला प्लॅन वर्क होईल म्हणून. शिवा म्हणते की आत्ताच काहीच नाही सांगू शकत आशू मी. आणि ज्या ठिकाणी त्या अंजलीला शिवाने बघितलेलं असतं त्या ठिकाणी शिवा आता आशूला घेऊन आलेली असते. आशू म्हणतो की तू तिला इथे बघितलं होतं का? तेव्हा आता शिवा म्हणते की हो, इथून आम्ही असे वर जात होतो त्याच वेळेस ती इन्स्पेक्टरला घेऊन इथूनच आतमध्ये आली होती. ती आतमधून बाहेर आली आणि मग मी सुद्धा आले, पण नेमकं त्याच वेळेस तिने आम्हाला पकडलं. आणि आशू म्हणतो मग आपण काय करायचं? तर शिवा म्हणते की आपण काय करायचं म्हणजे तिला पकडायचं आहे. हे बघ आशू ती गायब आहे, म्हणजे आपल्याला तिला सापडावं लागेल आणि ती जर आपल्याला सापडली की डायरेक्ट तिला पकडून आपण पोलिसात देऊ. आशू म्हणतो एकदम बरोबर. एवढ्यात आता सायनल सर आता पळत पळत तिथे येतो आणि लगेच आता आशू म्हणतो की सापडली का ती मुलगी? तर आता सायनल सर म्हणतो की नाही ना यार, अरे आम्ही सगळ्या लोकांना तिचा फोटो दाखवला पण तिला कोणी ओळखतच नाही. आशू म्हणतो की पण तिला तुम्ही याच ठिकाणी बघितलं होतं ना, आणि या एरियामध्ये अशी कोणतीच मुलगी नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं. तर शिवा ते ऐकून म्हणते की यार आपल्याकडे फक्त एकच पर्याय होता. आणि आता शिवा विचार करू लागते की या अंजलीला शोधायचं तरी कुठे. अंजली तिच्या घरून आता सुहासला फोन लावते. सुहास म्हणतो किती फोन करणार आहेस मला, एक गोष्ट लक्षात ठेव. आणि इकडे अंजली म्हणते की तुम्हाला कळतंय का इकडे काय घडलंय? सुहास म्हणतो काय घडलंय? अंजली म्हणते की इकडे ना तो आशू निर्दोष सुटलाय आणि पोलीस आता माझ्या पाठीमागे लागलेत. आणि लगेच आता अंजली म्हणते की आता मी काय करू? तेवढ्यात आता सुहास म्हणतो की काय करू म्हणजे जे काही करायचं ते विचार करून कर. तर तेवढ्यात अंजली म्हणते की मग मला पैसे द्या आता. सुहास म्हणतो देतोय ना मी पैसे, कुठे पळून चाललो काय? कीर्ती म्हणते चिडचिड करून आता तरी काय उपयोग आहे, मी जेव्हा तुला सांगितलं होतं तेव्हा तर तू ऐकलं नाहीस. सुहास म्हणतो ऐक आत्ता मी तुला ताबडतोब पैसे ट्रान्सफर करतो, पण माझा नंबर पैसे आले की लगेच डिलीट करायचा आणि कोणालाच सांगायचं नाही हा फोन मी तुला केला होता म्हणून. सुहास म्हणतो की यापुढे तुझा आणि माझा कोणता संबंध नाही, कळलं का तुला? पैसे भेटल्यानंतर लगेच या शहरातून तू गायब व्हायचं. तेव्हा आता अंजली म्हणते की पण पुढचं काय? अंजली म्हणते मी तुम्हाला काय सांगितलं होतं, माझी धाकटी बहीण आहे ना तिचीसुद्धा तुम्हाला व्यवस्था करावी लागेल. सुहास म्हणतो हे बघ तुझ्या बहिणीचा आणि माझा काही संबंध नाही, मी तुला जे काम दिलं ना त्याचे मी तुला फक्त पैसे देणार आहे. ते ऐकताच आता अंजलीला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता इकडे अंजली ही कोणता भयानक निर्णय घेते आणि आता शिवा ही अंजलीला पकडून खरे सत्य कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.